नमस्कार. आज आपण तिसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अर्जुनाच्या 7 प्रश्नांपैकी भगवंत आता प्रथम ब्रह्म, अध्यात्म व कर्म यांच्या विषयीच्या 3 प्रश्नांचे उत्तर पुढील श्लोकात क्रमशः संक्षिप्त रूपात देत आहेत. श्लोक 3. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. श्लोकाचा अर्थ, श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधिला जातो. परम अक्षर हे ब्रह्म आहे या म्हणण्याचा अर्थ असा की अक्षर या शब्दाबरोबर परम हे विशेषण लावून भगवंत असे सांगत आहेत की 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकामध्ये प्रयुक्त झालेला ब्रह्म हा शब्द निर्गुण निराकार सच्चिदानंद घन अशा परमात्म्याचा वाचक आहे. तो वेद, ब्रह्मदेव व प्रकृती इत्यादींचा वाचक नव्हे. जो सर्वात श्रेष्ठ व सूक्ष्म असतो त्यालाच परम असे म्हटले जाते. ब्रह्म आणि अक्षर या नावाने ज्या सर्व तत्वांचा निर्देश केला जातो त्या सर्वांमध्ये सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ व परम असा एकमात्र सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्माच होय. म्हणून परम अक्षर या पदाने येथे त्याचा परब्रह्म परमात्म्याचे द्योतन आहे. हा परब्रह्म परमात्मा व भगवंत हे वस्तुतः एकच तत्व आहे. स्वभावाला अध्यात्म असे म्हटले जाते. याचे तात्पर्य असे की स्वभावः या व्युत्पत्तीप्रमाणे आपल्याच स्वरूपाचे नाव स्वभाव होय. जीवात्मा हा भगवंतांच्या चेतन पराप्रकृतीचाच अंश आहे. त्याला आत्मा म्हटले जाते. तो जीवात्माच शब्दवाच्य असलेल्या शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादी अपरा प्रकृतीचा अधिष्ठाता होतो. तेव्हा त्याला अध्यात्म असे म्हणतात. म्हणून 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात भगवंतांनी कृत्स्न या विशेषणाबरोबर अध्यात्म या शब्दाचा प्रयोग केला आहे. त्याचा अर्थ चेतन जीव समुदाय असा मानला पाहिजे. भगवंतांची अंशरूप असलेली चेतन पराप्रकृती वस्तुतः भगवंतांशी अभिन्न असल्यामुळे तो अध्यात्म नाव असणारा संपूर्ण जीव समुदाय सुद्धा खरोखर भगवंतांशी अभिन्न आणि त्यांचे स्वरूपच असतो. भूत हा शब्द चराचर प्राण्यांचा वाचक आहे. या भूतांच्या भावाचा उद्भव आणि अभ्युदय ज्या त्यागामुळे होतो व जो सृष्टी स्थितीचा आधार आहे त्या त्यागाचे नावच कर्म होय. महाप्रलयामध्ये विश्वातील समस्त प्राणी आपापल्या कर्मसंस्कारांच्या बरोबर भगवंतात विलीन होतात. नंतर सृष्टीच्या प्रारंभी भगवंत असा संकल्प करतात, मी एक आहे, अनेक व्हावे. तेव्हा पुन्हा प्राण्यांची उत्पत्ती होते. भगवंतांचा हा आदी संकल्प म्हणजेच अचेतन प्रकृती रूप योनीमध्ये चेतनरूपी बीजाची स्थापना करणे होय. हाच जड व चेतन यांचा संयोग होय. हेच महान विसर्जन होय आणि याच विसर्जनाला किंवा त्यागाला विसर्ग असे नाव आहे. याच्याद्वारे भूतांच्या विभिन्न भावांचा उद्भव होतो. म्हणून
14व्या अध्यायात भगवंतांनी म्हटले आहे की संभवा सर्व भूतानां ततो भवति भारत, म्हणजे त्या जड चेतनाच्या संयोगामुळे सर्व भूतांची उत्पत्ती होते. हाच भूतांच्या भावाचा उद्भव होय. म्हणून येथे असे समजावे की भगवंतांच्या ज्या आदी संकल्पामुळे सर्व भूतांचा उद्भव आणि अभ्युदय होतो त्याचे नाव विसर्ग होय. आणि भगवंतांच्या या विसर्गरूपी महान कर्मांमुळेच जड अक्रिय अशी प्रकृती स्पंदित होऊन क्रियाशील होते आणि तिच्यामुळे महाप्रलयापर्यंत विश्वातील अनंत कर्मांचा अखंड प्रवाह वाहू लागतो. म्हणून या विसर्गाचे नावच कर्म होय. 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकामध्ये भगवंतांनी यालाच अखिल कर्म असे म्हटले आहे. भगवंतांचे हे भूतांचे भाव उद्भव करणारे महान विसर्जनच हाच एक महान समष्टी यज्ञ होय. याच महान यज्ञापासून विविध लौकिक यज्ञांचा आविष्कार झाला आहे आणि या यज्ञामध्ये हवी इत्यादीचा उत्सर्ग केला जातो. त्याचे नाव विसर्ग असेच ठेवले आहे. त्या यज्ञापासून प्रजेची उत्पत्ती होते. मनुस्मृतीत म्हटले आहे, वेदोक्त निधीने अग्नीमध्ये दिलेली आहुती सूर्यामध्ये स्थित होते. सूर्यामुळे वृष्टी होते, वृष्टीमुळे अन्न होते आणि अन्नापासून प्रजा होते. हा कर्म नामक विसर्ग वस्तुतः भगवंताचाच आदी संकल्प होय. म्हणून हा सुद्धा भगवंतांशी अभिन्न होय. अशा प्रकारे आज आपण 3ऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 4थ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.